TV1 मराठीच्या 4थ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय मारुती कोरे सावकर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जत तालुका व सर्व सदस्य। TV1 मराठीच्या 4थ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय सचिन निकम, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष, महाराष्ट्र पदवीधर संघटना व विनायक किराणा स्टोअर्स, किशोर कंस्ट्रक्शन, माडगाळ, तालुका जत, जिल्हा सांगली। TV1 मराठीच्या 4थ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक लक्ष्मी अर्थमूव्हर्स माडगाळ, माननीय सोमण्णा हक्के, माजी पंचायत समिती सदस्य माडगाळ, माननीय शिवानंद हक्के, ग्रामपंचायत सदस्य माडगाळ, तालुका जत, जिल्हा सांगली। TV1 मराठीच्या 4थ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ निकिता अंबू कांबळे, ग्रामपंचायत सदस्या, जय भीम तरुण मंडळ माडगाळ, तालुका जत, जिल्हा सांगली। TV1 मराठीच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय प्रकाश भैया सावंत, युवक नेते जत तालुका। शुभेच्छुक माननीय प्रकाश भैया युवा मंच माडगाळ, तालुका जत, जिल्हा सांगली। TV1 मराठीच्या 4थ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय विठ्ठल निकम, माजी सरपंच माडगाळ, तज्ञ संचालक, सांगली मार्केट कमिटी सांगली। शुभेच्छुक किशोर कंस्ट्रक्शन व विनायक किराणा स्टोअर्स माडगाळ, तालुका जत, जिल्हा सांगली। TV1 मराठीच्या 4थ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माळी कृषी सेवा केंद्र माडगाळ, प्रोपा महादेव माळी सावकर व ग्रामपंचायत सदस्य माडगाळ, तालुका जत, जिल्हा सांगली। TV1 मराठीच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय अप्पूदादा युवा मंच माडगाळ। शुभेच्छुक माननीय अप्पूदादा जत्ती, लोकनियुक्त सरपंच माडगाळ, तालुका जत, जिल्हा सांगली व माडगाळ काँग्रेस कमिटी माडगाळ, तालुका जत, जिल्हा सांगली। TV1 मराठीच्या 4थ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक DS ग्रुप माडगाळ, माननीय पांडुरंग सावंत, ग्रामपंचायत सदस्य, माननीय विठ्ठल निकम, माजी सरपंच, सांगली मार्केट कमिटी तज्ञ संचालक, मुक्काम पोस्ट माडगाळ, तालुका जत, जिल्हा सांगली। माडगाळ तालुका जत, जिल्हा सांगली येथे TV1 मराठीचा पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांचा जय भीम तरुण मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने केला सत्कार। माडगाळ तालुका जत, जिल्हा सांगली येथे TV1 मराठीचा पुरस्कार मिळालेले माननीय डॉक्टर चंद्रमणी उमराणी, डॉक्टर सार्थक हिट्टी व नेताजी खरात यांचा नागरी सत्कार करण्यात आला। जत तालुक्यातील TV1 मराठीचा 4था वर्धापन दिनाचे औचित्य साधून जत तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। यामध्ये माडगाळ येथील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर चंद्रमणी उमराणी व डॉक्टर सार्थक दादा हिट्टी यांना वैद्यरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। त्याचबरोबर लायन्स क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविणारे व श्री समर्थ क्लिनिकल लॅबोरेटरीच्या माध्यमातून सामाजिक सेवा देणारे लायन नेताजी खरात यांना समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। माडगाळ गावचे सुपुत्र अजित नामदेव कांबळे यांची जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शाळेत शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जत तालुका उपाध्यक्षपदी मारुती कोरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी RPI तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन निंगप्पा कोरे, SMCचे अध्यक्ष दशरथ सावंत, ऑल इंडिया पॅन्थर तालुका सचिव विकी वाघमारे, पत्रकार अंबाना माळी, ग्रामपंचायत सदस्य अबू कांबळे, सोसायटीचे संचालक नागेश ऐवळे, दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष मल्हारी कसबे व TV1 मराठीचे माडगाळचे प्रतिनिधी बाबासाहेब कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते। माडगाळ ग्रामस्थांच्या वतीनं आणि तुमच्या सर्व युवकांच्या वतीनं जो काल सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम करणारं एक यूट्यूब चॅनल TV1च्या माध्यमातून तो पुरस्कार 4थ्या वर्धापनाच्या दिनानिमित्त त्यांनी जो आयोजित केला होता, त्यामध्ये तालुक्यातल्या सर्व क्षेत्रातील वैद्यकीय असू दे, सामाजिक असू दे, राजकीय असू दे, कृषी असू दे,
या सर्व क्षेत्रातील अतिशय उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व त्यांनी निवडून त्यांचा योग्य तो सन्मान काल जो तेथे केला. मला अतिशय आनंद आहे की माडयासारख्या अतिशय दुर्गम दुष्काळी भागामध्ये आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय उमराणी साहेब, आदरणीय डॉक्टर शेखर रेड्डी साहेब, त्यासोबत त्यांच्यासोबत काम करणारे आम्ही युवक हा त्यांचा आदर्श घेऊन एक वैद्यकीय क्षेत्रासाठी एक अनमोल असं योगदान हे आमच्या माध्यमातून या माडया आणि माडयाच्या पूर्व भागामध्ये आम्ही काम करतोय. आणि याची खऱ्या अर्थानं TV1 दखल घेतली. गेले 30 ते 35 वर्ष आदरणीय उमराणी साहेब असतील, आदरणीय डॉक्टर शेखर रेड्डी साहेब असतील, अतिशय कष्टातून म्हणजे त्यांचे दिवस जर ते सांगितले तर जे पटणार सुद्धा नाहीत, इतक्या कष्टातून त्यांनी शून्यातून सगळं हे विश्व निर्माण केलेलं आहे. तर अशा व्यक्तींचा योग्य हा पुरस्कार देऊन त्यांनी सन्मान केला. आदरणीय उमराणी साहेबांचं जेवढं प्रॅक्टिसचं वर्ष आहे तेवढं सुद्धा माझं वय नाही आहे. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर त्या काळामध्ये माडयासारख्या ठिकाणी येऊन आपण प्रॅक्टिस करणं आणि इथं सेटल होणं ही काय फार इतकी सोपी गोष्ट त्यावेळी नव्हती. तरीसुद्धा एक उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देऊन कमी कालावधीमध्ये अतिशय लोकप्रियता आदरणीय उमराणी साहेबांनी त्या ठिकाणी घेतली. त्यांचा वैद्यकीय रत्न या पुरस्काराने त्यांचा सन्मान केला. त्याबद्दल मी माझ्या वतीनं, शेट्टी परिवाराच्या वतीनं मी प्रथम त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. माझे अत्यंत विश्वासू आमच्या परिवाराचे एक सदस्य, लायन्स क्लब ऑफ माडया सिटीचे अध्यक्ष, गेले बरेच वर्ष लायन्स क्लबच्या माध्यमातून जे समाजसेवा करतात. माझ्या ब्लड स्टोरेज, हिट्टी ब्लड स्टोरेज सेंटरचे जे सचिव आहेत, भागीरथी पतसंस्थेचे ते सल्लागार आहेत, भागीरथी वाचनालयाचे ते सचिव आहेत, अशा बरेच विविध संस्थेवर ते काम करतात. असे माझे अत्यंत जवळचे नेताजी खरात खऱ्या अर्थानं एक समाज कार्याची चळवळ त्यांच्यामध्ये असल्या कारणानं त्यांची सुद्धा दखल घेत TV1ने त्यांना समाजरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार मानतो, शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं आमचा सत्कार हा करणं हा तुम्ही उचित समजला, पण आज मला एवढा आनंद होतोय की एक सामान्य कुटुंबातला विद्यार्थी अजित कांबळे हा इतका मोठं त्यांनी उंची गाठलेली आहे, इतकं मोठं त्यांनी भरारी घेतलेली आहे की आमच्या ह्या पुरस्काराच्या, त्यांच्या ह्या कर्तृत्वासमोर हा आमचा पुरस्कार आज काहीच नाही आहे. असं त्यांचा एक आदर्श येणाऱ्या काळातल्या तरुणांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे की एवढा मोठं यश त्यांनी या ठिकाणी संपादन केलेलं आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.